नमस्कार, मी यामिनी दळवी. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि बुलेटिनची सुरुवात करूयात एका स्पेशल रिपोर्टना. सरकारने अधिवेशनाच्या दरम्यान महिलांसाठी आणलेली एक योजना सध्या महाराष्ट्रभर गाजते आहे. ती योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. या योजनेवरती आजही सभागृहामध्ये चर्चा झाली आहे. आधी मध्य प्रदेशामध्ये यशस्वी ठरलेली ही योजना सध्या राज्यामध्ये आणून सरकार येत्या विधानसभेमध्ये मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न करताना दिसते आहे. मध्य प्रदेशातील गेम चेंजर योजना आता महाराष्ट्रात. मध्य प्रदेशात लाडली बहना, महाराष्ट्रात लाडकी बहीण. विधानसभेतल्या यशासाठी योजनेचा फायदा होणार. या भल्या मोठ्या रांगा लागल्यात त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी. विधानसभा अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. त्याद्वारे 21 ते 60 वर्ष वयोगटामधल्या महिलांना महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहेत, म्हणजे वर्षाला 15,000. आणि त्याचसाठी आता महाराष्ट्रामधल्या सेतू केंद्रांवरती महिलांची झुंबड उडाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला यश मिळावं यासाठीची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. निवडणुकीच्या आधीच्या शेवटच्या अर्थसंकल्पामध्ये विविध समाज घटकांना खुश करण्यासाठी आश्वासनांचा आणि योजनांचा पाऊस पाडण्यात आला. त्यातलीच एक महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. मध्य प्रदेशमधल्या भाजपच्या यशाचं गमक ठरलेल्या या योजनेची महाराष्ट्रामध्ये चाचपणी सुरू झाली आहे. लाडली बहना योजनेमुळे मध्य प्रदेशामधल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला आपला गड राखता आलाय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय महत्त्वाची योजना. डायरेक्ट आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये महिन्याला, 1,500 रुपये महिन्याला थेट जमा होणार. मागच्या काही वर्षांपासूनच देशातील निवडणुकांचा विचार करता देशांमध्ये महिला मतदारांची टक्केवारी कमालीची वाढली आहे. याच महिला मतदारांना आपल्या बाजूने वळवून त्यांची मतं आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी मध्य प्रदेशमध्ये शिवराज मामांनी एक योजना आणली. 2023च्या सुरुवातीलाच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तुम्ही काळजी करू नका, तुमचा भाऊ पाठीशी आहे असं म्हणत त्या योजनेला प्रारंभ केला. मध्य प्रदेशात भाजपला लाडली बहीण योजनेमुळे मोठा फायदा झाला. भाजपनं काँग्रेसपासून हिरावलेली सत्ता बांधणार अशी शक्यता होती. मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी लाडली बहन योजना लागू केली. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची महिला मतदारांना भावनिक साथ. योजनेच्या माध्यमातून मध्य प्रदेशातील महिलांना वर्षाला 15,000 रुपये देण्यात आले. डीबीटी म्हणजे थेट महिलांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झाले. पैशांच्या मदतीमुळे महिला वर्गामध्ये समाधान निर्माण झालं. तळागाळामधल्या महिलांची एकगठ्ठा मतं मिळवण्यामध्ये भाजप यशस्वी ठरला. विधानसभेनंतर लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा बंपर विजय झाला. भाजपनं विधानसभेला 163 जागा जिंकल्या. लोकसभेला भाजपचा मध्य प्रदेशात सर्व 29 जागांवरती विजय मिळाला. भाजपचे नेते ज्योतिरादित्य शिंदेंनी लाडली बहनला गेम चेंजर असं संबोधलंय. अरे 10 तारीख को क्या होगा, जोर से बताओ ना. 10 तारीख को मैंने आपको वचन दिया था कि हर महीने की 10 तारीख 10 जून को पैसा डला था और अब परसों 10 जुलाई को आपके खाते में लाडली बहना का पैसा आएगा. लोकसभा निवडणुकीमध्ये गुजरातमध्ये भाजपला क्लीन स्वीप देता आला नाही. मात्र लोकसभेत मध्य प्रदेशमध्ये भाजपने 29च्या 29 जागा जिंकत क्लीन स्वीप दिला. त्याचं कारण मुख्यमंत्र्यांपेक्षा मामाजी म्हणून वावरणाऱ्या शिवराज चव्हाणांनी स्त्रीमन आणि मतदानाची सांख्यिकी याची जाण ठेवत रणनीती आखली. 2008 महिला मतदानाची टक्केवारी 65.9%, 2013 70.1%, 2018 74.0%, 2023 76%. 10 वर्षांमध्ये मध्य प्रदेशात महिला मतदानाच्या प्रमाणात 10% वाढ झाली आहे. महिला मतदानाची ही वाढती आकडेवारी बघता शिवराज सिंह यांनी आणलेल्या मुख्यमंत्री कन्या विवाह, निकाह योजना, मुख्यमंत्री कन्या अभिभावक पेन्शन योजना या भाजपसाठी किती महत्त्वाच्या आहेत ते उमगतं. आणि त्याच धर्तीवरती आता महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणून महिला मतदारांच्या मतांची बेगमी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र सर्व काही एवढं सहज सोपं नाही. याआधी राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी अशीच योजना आणली होती, जिचं नाव होतं शेतकरी सन्मान निधी योजना. केंद्र आणि राज्य असं मिळून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट 12,000 रुपये देण्यात येतात.
मात्र या योजनेच्या नंतर लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांकडून भाजपसहित महायुतीला अपेक्षित साथ काही मिळालेली दिसली नाही। त्यामुळे लाडकी बहीण योजना मध्य प्रदेशच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुतीसाठी गेम चेंजर ठरणार का, हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कळू शकेल। यामिनी दळवी, पुढारी न्यूज।